नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। स्वच्छता निरीक्षकची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातची जी पात्रता आहे ती 12वी पास आणि काय आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। याचा अभ्यासक्रम कसा आहे, पेपर पॅटर्न कसा आहे, याची टॉपिकची लिस्ट वगैरे सर्व आपण पाहणार आहे। बरेच दिवस झाले आपण या गोष्टीची वाट बघत होतो आणि ही अखेर शेवटी जाहिरात आलेली आहे। या ठिकाणी पेमेंट किती आहे, काय किती आहे, संपूर्ण आपण पाहणार आहे। त्यामुळे सगळ्यात अगोदर पहिले व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि संपूर्ण करा। तसंच या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टरची आपली स्वतःची बॅच या ठिकाणी सुरू आहे। आपल्या नोट्स सुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत आणि ही जी परीक्षा, या परीक्षेसाठी आपले लेक्चर्स आता या ठिकाणी 9 तारखेपासून साधारणतः आपले लेक्चर स्टार्ट झालेले आहेत बेसिक पासून। तर तुम्ही त्या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता। बॅच जॉईन करण्यासाठी आपला नंबर आहे 8010457760। तर या ठिकाणी ज्यांचं 12वी पास आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला आहे असे सगळे जण या ठिकाणी इथं फॉर्म भरू शकतात। इथं सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या वेगवेगळ्या पदाच्या जागा आहेत, वेगवेगळ्या जाहिराती आहेत। तर आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघत आहे। तर ही या ठिकाणी जाहिरातचं जे आहे, स्टार्ट जाहिरात 7 जानेवारीला फॉर्म भरायची जाहिरात सुरू झालेली आहे आणि 31 जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तसंच द डेट स्टेटस ऑफ द ऍप्लिकेशन फ्रॉम द ऍक्सेप्टन्स टू अपियर इन द एक्झामिनेशन या ठिकाणी 11/2 ला तुमचा स्टेटस त्या ठिकाणी दिसणार आहे। 11/2/2025 ला डेट ऑफ करेक्शन, जर तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन असेल ते करेक्शन करण्यासाठी तारीख तुम्हाला 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी मध्ये तुमचं काही करेक्शन त्या ठिकाणी तुम्ही करू शकता जर काही असेल तर। तिसरी गोष्ट आहे डेट ऑफ स्किल टेस्ट। तुमची जी एक्झामची डेट आहे अजून डिसाईड नाही आहे। या ठिकाणी डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्ही जे सांगितलेली आहे 26 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या ठिकाणी असू शकते। स्किल टेस्ट ज्या पदासाठी आहे त्यांच्यासाठी, म्हणजे इथं 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत तुमची डेट फिक्स झालेली आहे। कदाचित तारखा मागे पुढे सुद्धा होऊ शकतात, पण ते त्यांच्या हिशोबाने इथं दिलेलं आहे। तर या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर, केअरटेकर, सॅनिटरी इन्स्पेक्टर जीडी, सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रुप 1, ग्रुप 2, म्हणजे या ठिकाणी बघा जिथं जिथं पे लेवल आहे, पे लेवल 4 म्हणजे कमी, पे लेवल 5, 6, 7, तर या ठिकाणी जिथं पे लेवलची 7 आहे तिथं 1 लाख पेमेंट या ठिकाणी मिळत असते। पे लेवल 4 ला या ठिकाणी जवळपास 50,000 पेमेंट मिळणार आहे, मिनिमम 50,000। तर या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या, आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड 2, तर अशा वेगवेगळ्या या ठिकाणी पोस्ट आहेत। ग्रेड 2 सॅनिटरी इन्स्पेक्टर, ग्रेड 2 अशा वेगवेगळ्या या ठिकाणी पोस्ट आहेत। बघा या ठिकाणी केअरटेकर नावाची पोस्ट आहे, पे लेवल 4 आहे, 18 ते 25 वर्ष, आणि इथं 12वी पास और इक्विव्हॅलंट फ्रॉम द रेकॉग्नाइज्ड बोर्ड। आणि ही जाहिरात तुम्हाला डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे तिथे या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी जो टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्व सिलेबस आपण बॅच मध्ये कव्हर करणार आहे। पटापट आपण बॅच जॉईन करू शकता। वर्षासाठी ऑफर, वर्षभरासाठी ऑफर दिलेली आहे 14 जानेवारी पर्यंत 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच। किती? 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच आपली ऑफर आहे। अन्यथा ही ऑफर जर तुम्ही घेतली नाही तर 3000 रुपये फीस फक्त 6 महिन्यासाठी आहे। किती आहे? 6 महिन्यासाठी आहे। तर तुम्ही ऑफरचा लाभ सध्या घेऊ शकता, कारण की वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिराती येणार आहेत। तर या ठिकाणी काय पात्रता आहे बघा, 12 वर्ग प्लस डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा हेल्थ इन्स्पेक्टर, सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर और हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या ठिकाणी रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधला तुमचा डिप्लोमा इथं आवश्यक आहे। नंतर या ठिकाणी हे केअरटेकर पदासाठी आहे, अटल बिहारी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या ठिकाणी नवी दिल्लीच्या हॉस्पिटलसाठी आहे। नंतर दुसरा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर पोस्ट आहे, रूरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर नजफगड या ठिकाणी काय आहे की बॅचलर डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट आणि क्वालिफाईड सॅनिटरी इन्स्पेक्टर। इथं डिग्री आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे इथं फक्त 12वी आहे, इथं डिग्री प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा पाहिजे, आणि 1 इयर एक्सपिरियन्स इन रुरल एरियामध्ये तुम्ही काम करण्याचा एक्सपिरियन्स पाहिजे, आणि हिंदी तुम्हाला बोलता आली पाहिजे। दुसरी गोष्ट, सॅनिटरी इन्स्पेक्टर इथं जागा आहेत, वर्धमान महावीर मेडिकल आहे, इथं फक्त 12वी पास, रेकग्नाइज्ड बोर्ड आणि प्लस डिप्लोमा ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर, म्हणजे 2 ठिकाणी। बघा वेगवेगळ्या पदाची वेगवेगळी पेपरची लँग्वेज, पेपरचं प्रकार सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे की नेमकं पेपर पॅटर्न काय आहे। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे। नंतर या ठिकाणी कॉलेज ऑफ सदरगंज हॉस्पिटल या ठिकाणी फक्त इन्स्पेक्टर ऑफ सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर या ठिकाणी डिप्लोमा केला तरी सुद्धा चालतं। नंतर
चौथं पद आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रुप 1, सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रुप 2, GD1, GD2. तर या ठिकाणी हे आर्म फोर्सेस जे आहेत, पोलीस फोर्सचं इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणची ही जाहिरात आहे. इथं जे पे मॅट्रिक्स आहे ते 5 नंबरचं आहे, म्हणजे पे मॅट्रिक्स तुमचं मोठं आहे 5चं. इथं काय पाहिजे, 10वी प्लस रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ इन्स्टिट्यूट हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स या ठिकाणी पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं पाहिजे. 500 बेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर इथं तुम्हाला बेटर आहे. इथं मात्र पे लेवल तुमचं 5 आहे, तर पे स्केल 5. नंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रुप टी GD1 आणि GD2 ही सुद्धा या ठिकाणी सेंट्रल आर्म फोर्स इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये जागा आहे. इथं सुद्धा सेम 10वा-12वा वर्ग त्या ठिकाणी आहे. नंतर पुढचा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड 2 एम्स भोपाळमध्ये, इथं जागा आहे. बिटवीन 18 ते 35 इयर्स, पास इन सेकंड इयर्स, म्हणजे या ठिकाणी 12वी प्लस 1 वर्षाचा डिप्लोमा. मात्र इथं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. किती, जर तुम्हाला एक्स मध्ये जायचं असेल तर 200 बेड पेक्षा जास्त इथं काम करण्याचा एक्सपिरियन्स इथं पाहिजे. नंतर या एम्स जोधपूरला सुद्धा सेम आहे, 12वीचा डिप्लोमा प्लस 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 200 बेड पेक्षा त्या ठिकाणी जास्त असलेला. नंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड 2 जोधपूरला आहे, या ठिकाणी नॉट लेस दॅन 4 इयर ऑफ द एक्सपिरियन्स, 200 बेडचं हॉस्पिटल, तर या ठिकाणी हा डिप्लोमा पाहिजे. इथं सुद्धा 200, 12वी प्लस वरच आहे 200. इथं सुद्धा 12वी प्लस 1 इयर ड्युरेशन आणि इथं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे या तिन्ही ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड 2 आहे अशा ठिकाणी तुम्हाला मात्र तिथं एक्सपिरियन्स जास्त पाहिजे. तर आता या ठिकाणी हे जे तुम्ही किती जागा बघितल्या, हे 8 जागा बघितल्या. या 8 जागेसाठी तुम्हाला वेगवेगळी फी भरायची गरज नाही. 8ही ठिकाणी तुम्ही एकाच फी मधून फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी जेवढाही तुमचा ग्रुप असेल त्या पूर्ण 8 जागेसाठी ओबीसी आणि जनरल कॅन्डिडेटला 3000 रुपये फीस आणि SC ST कॅन्डिडेट EWS ला 2400 रुपये फीस आहे. दिव्यांगांना या ठिकाणी अजिबात फी नाही, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरायची गरज नाही. तुम्ही 8 पैकी 8 ठिकाणी अप्लाय करू शकता, जेवढे तुम्ही पात्रता आहे तेवढ्या ठिकाणी. नंतर या ठिकाणी तुमची जी पेपर आहे तो 90 मिनिटाचा पेपर होणार आहे. 90 मिनिटाचा एम्सची जाहिरात आहे. एकूण 70 पदांसाठी जाहिरात आलेली, वेगवेगळी स्टाफ नर्ससाठी सुद्धा आहे. 90 मिनिटाचा पेपर आहे आणि 100 प्रश्न आहेत. किती, 100 प्रश्न आणि एका प्रश्नाला 4 मार्क आहेत, म्हणजे 90 मिनिट 100 प्रश्न 400 गुण आहेत. तर या ठिकाणी 25 MCQ हे तुमचे जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड आणि नॉलेज ऑफ कम्प्युटरचे आहे. किती, 25 प्रश्न तुम्हाला कशासाठी आहेत, GK, गणित बुद्धिमत्ता आणि कम्प्युटर, या 3 विषयाचे तुम्हाला 25 प्रश्न आहेत. म्हणजे 10 प्रश्न, 8-10 प्रश्न तुम्हाला GKचे, 8-10 या ठिकाणी बुद्धिमत्ताचे आणि 5-6 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटरचे असे आहेत. बाकी 75 प्रश्न हे आपल्या रिलेटेड डोमेन या ठिकाणी आहेत, म्हणजे तुमच्याशी संबंधित, म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे 75 प्रश्न आहेत आणि 25 प्रश्न अदर आहेत. तर अशा प्रकारे तुमचा सिलेबस आहे. इथं तुमच्या पेपरचे 5 सेक्शन केलेले. हे जे 100 प्रश्न आहेत, या 100 प्रश्नाचे 5 सेक्शन केलेले आहे. एका सेक्शन मध्ये 18 क्वेश्चन आहेत आणि 18 क्वेश्चन सोडवायला तुम्हाला 20 मिनिट दिलेले आहेत. किती, 18 क्वेश्चन आहेत. 18 क्वेश्चन सोडवायला 20 मिनिट दिलेले. याची डिटेल मध्ये व्हिडिओ मी टाकणार आहे. तर तुम्हाला ते 18 क्वेश्चन 20 मिनिटात तुम्हाला ते सोडवायचे आहेत. मग तुम्ही तिथं रिव्ह्यू, मार्क, सेव्ह नेक्स्ट असलं कुठलंही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल नाही. ते तेवढ्या मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहेत. नाही सोडवले तर आपोआप पुढचं सेक्शन चालू होईल. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्क आहे. त्या ठिकाणी ज्या परीक्षा 10वी बेसवर आहेत, 10वी मॅट्रिक्युलर किंवा 12वी बेसवर आहेत, अशा सगळ्या परीक्षा त्या इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये होणार आहेत. क्वेश्चन पेपर विल बी बाय लँग्वेज, इंग्लिश आणि हिंदी. आणि ज्या डिग्री लेवलवर आहेत त्या सर्व परीक्षा, ज्या डिग्री लेवलवर आहेत त्या सगळ्या परीक्षा ग्रॅज्युएशनवर आहेत. कशावर आहेत, ग्रॅज्युएशनवर त्या ठिकाणी आहेत. नंतर या ठिकाणी क्वालिफाईंग अदर क्रायटेरिया, तर या ठिकाणी ईच क्वेश्चन विल बी कॅरी इक्वल मार्क, 4 मार्क प्रत्येक प्रश्नाला आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मिनिमम तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 40% आणि ओबीसी SC यांना, ओपन वाल्यांना 40%, EWS वाल्यांना आणि ओबीसी ला 35% आणि SC ST ला 30% या ठिकाणी आवश्यक आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्मचा आहे. फॉर PWD इन्स्पेक्टिव्ह ऑफ द कॅटेगरी क्वालिफाईंग मार्क्स विल बी 30%, म्हणजे दिव्यांग जर असतील तर अशांना 30% क्वालिफाईंग मार्क्स पाहिजे.
तर अशा तऱ्हेनं ही या ठिकाणी एक्झाम आहे. बाकी रिझोल्युशन या ठिकाणी तुम्हाला सर्व दिलेलं आहे. कशा प्रकारे निगेटिव्ह आहे, कशा प्रकारे सिलेक्शन होईल याचे स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे. तर सध्या सगळ्यांनी पटापट काय करायचं आहे, फॉर्म भरून टाकायचा आहे. फॉर्मची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे. आणि संपूर्ण जाहिरात आपल्या डबल अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमी, या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करायची आहे. तर मी विसरून गेलो या ठिकाणी किती जागा आहेत तो टाकायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती जागा आहेत, काय जागा आहेत त्याचं सुद्धा त्या ठिकाणी टाकणार आहे. तर सगळ्यांनी पटापट बॅच जॉईन करायचं आहे, ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍपचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे. डबल अकॅडमी पुणे आहे. वेगवेगळ्या महानगरपालिका, नगर परिषदमध्ये सुद्धा जाहिरात येणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जागा असतात, तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पटापट 8010457760 या नंबरवर संपर्क करा. सध्या ऑफर दिलेली आहे, ऑफरचा लाभ घ्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.